Hello students, you are welcome in online class. आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मधला क्वेश्चन नंबर 4 आणि 5 पाहू. बाकीचे आपण क्वेश्चन पाहिलेले आहेत. या जर दोन एक्झाम्पल मध्ये तुम्हाला काही अडचण आलेली असेल तर ते जरा समजून घ्या. या एक्झाम्पल मध्ये म्हटलेलं आहे की इन ॲडजॉइनिंग फिगर या दिलेल्या बाजूच्या आकृतीमध्ये AP is perpendicular to BC. बघा AP आणि लाईन BC एकमेकांना परपेंडिक्युलर आहे, दिलेला आहे. AD पॅरलल टू BC, लाईन AD आणि लाईन BC दोनही लाईन एकमेकांना पॅरलल आहेत. देन फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल ABC. हा ट्रायंगल ABC चा एरिया इज टू एरिया ऑफ ट्रायंगल BCD, हा दुसरा ट्रायंगल. त्या दोनही ट्रायंगलच्या एरियाचा रेशो तुम्हाला काढून दाखवायचा आहे. आपल्याला माहिती आहे एक्झाम्पल सोडवत असताना आपण म्हणू की we know that line AD and line BC are parallel. line AD त्याआधी आपण एक कन्स्ट्रक्शन करू. कन्स्ट्रक्शन असं करू की ड्रॉ D हे कुठलाही पॉइंट घेऊ. पॉइंट याला Q म्हणू आपण. DQ इज परपेंडिक्युलर टू BC. असं आपण पहिल्यांदा एक कन्स्ट्रक्शन करू. ड्रॉ DQ परपेंडिक्युलर टू BC. हे कन्स्ट्रक्शन आपण केलेले आहे. आता एक्झाम्पल सोडवायला सुरुवात करू. नाव यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की AD आणि लाईन BC या पॅरलल आहेत. काय लक्षात द्या, AD पॅरलल टू BC. त्याचप्रमाणे AP इज परपेंडिक्युलर टू BC. AP इज परपेंडिक्युलर टू BC. दोन्ही आपल्याला दिलेले आहेत. AD parallel to BC and AP perpendicular to BC हे दिलेले आहे. त्याचप्रमाणे and DQ is also perpendicular to BC असं आपण कन्स्ट्रक्शन केले आहे. वरतीच नुकतंच आपण कन्स्ट्रक्शन केले आहे. यावरून आपल्याला असं म्हणता येते, लक्षात घ्या, लाईन जर दोन पॅरलल असतील तर दोन पॅरलल लाईन मधलं डिस्टन्स हे नेहमी सारखं असतं. म्हणजे समजा आपल्या समजण्यासाठी ही लाईन एक आहे, ही लाईन दुसरी आहे, दोनही लाईन पॅरलल आहे. जर या दोन्ही लाईन पॅरलल आहे तर यांच्यामध्ये असणारं परपेंडिक्युलर डिस्टन्स, कोणतं डिस्टन्स, परपेंडिक्युलर डिस्टन्स. इथे घ्या, इथे घ्या दुसरी सेगमेंट, तिसरी सेगमेंट इथे घ्या, कुठे घ्या, ह्या सर्व सेगमेंटची लेंथ ही सारखी असेल. जर या पहिल्या सेगमेंटची लेंथ 3 सेंटीमीटर असेल तर दुसरीची लेंथ सुद्धा 3 सेंटीमीटर, तिसरीची लेंथ सुद्धा 3 सेंटीमीटर असेल. कारण काय, तर दोन पॅरलल लाईन मध्ये हे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. आणि म्हणून इथे सुद्धा या दोन लाईन पॅरलल आहेत. AP परपेंडिक्युलर टू BC आहे, DQ परपेंडिक्युलर टू BC आहे. याचा अर्थ हा होतो की length of AP is equal to length of DQ. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की AP is equal to DQ because perpendicular distances between two parallel lines are equal. आपल्याला कारण घ्यायचं आहे आणि याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊन देऊ. आता आपण दुसरा टप्पा एक्झाम्पलचा सोडवायला घेऊ. नाव आता आपल्याला माहिती आहे, काढून दाखवायचं आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABC is to area of triangle BCD. मग आपण सोडवायला
असं म्हणू एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BCD इज इक्वल टू, आपल्याला दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा रेशो काढून दाखवायचा आहे आणि दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचं फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. पहिल्यांदा ट्रायंगल ABC, एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू हाफ इनटू बेस BC इनटू हाइट AB. दुसऱ्या ट्रायंगलच्या बाबतीत एरिया ऑफ ट्रायंगल BCD हा ट्रायंगल आहे, ही हाइट आहे आणि हा बेस आहे. एरिया ऑफ ट्रायंगल BCD इज इक्वल टू हाफ इनटू बेस BC इनटू हाइट DQ, हाइट DQ इज इक्वल टू हाफ ऑफ BC इनटू AP अपॉन हाफ ऑफ BC इनटू DQ. म्हणजेच काय होतं आपल्याला माहिती आहे, DQ ची जेवढी लेंथ आहे तेवढीच कोणाची लेंथ आहे, AP ची लेंथ आहे, असं आपण इक्वेशन 1 मध्ये काढले आहे. म्हणजे DQ ची लेंथ आपण AP टाकू शकतो. ही व्हॅल्यू कशावरून टाकली आपण, फ्रॉम इक्वेशन 1. मग आता या ठिकाणी पहा, हाफ हाफ कॅन्सल, BC BC कॅन्सल आणि AP AP कॅन्सल, म्हणजे इथे 1 येईल. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BCD इज इक्वल टू 1. या दोन्ही ट्रायंगलचा रेशो आपल्याला विचारला, तोच आपण असा लिहू शकतो, एरिया ऑफ ट्रायंगल ABC is to area of triangle BCD is equal to 1:1. इथे आपण लिहित असताना असंही लिहू शकतो 1/1. मग आता रेशोचं चिन्ह वापरून जर लिहिलं तर हे असं होईल, इथे इज टू जर वापरलं तर इथे सुद्धा 1:1 होईल. हे आपला आन्सर. इथे आपण ज्या 4 प्रॉपर्टीज शिकलो होतो रेशो ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगलच्या बाबतीत, तर त्यामधली चौथी प्रॉपर्टी आपण या ठिकाणी वापरलेली आहे. आता हे एक्झाम्पल पाहू. क्वेश्चन नंबर 5. एक्झाम्पल मध्ये काय म्हटलेलं आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. इन ॲडजॉइनिंग फिगर, दिलेल्या बाजूच्या आकृतीमध्ये PQ is perpendicular to BC. PQ is perpendicular to BC. AD is perpendicular to also BC. दिलेले आहे. बस एवढा माहितीच्या आधारावर म्हटलेलं आहे. Then find the following ratios. तर हे चारही रेशोज आपल्याला काढून दाखवायचे आहेत. पहिला रेशो आपल्याला म्हटलेला आहे एरिया ऑफ ट्रायंगल PQB अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल TBC. पहिला रेशो आपण जरा फिगर मध्ये पहा. ट्रायंगल PQB हा ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल PQB अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PBC हा दुसरा ट्रायंगल आहे. या दोनही ट्रायंगल मध्ये काय दिसतंय आपल्याला की या दोन्ही ट्रायंगल मध्ये PQB पहा, PQ हाइट आणि PBC ची सुद्धा हाइट सारखी आहे. हाइट सारखी आहे, बेस हा सारखा नाहीये. मग ज्या दोन ट्रायंगल मध्ये, म्हणजे हा ट्रायंगल PQB मध्ये पहिला ट्रायंगल आणि PBC या दुसऱ्या ट्रायंगल मध्ये हाइट जर इक्वल आहे तर रेशो हा करस्पॉन्डिंग बेसशी संबंधित असतो. म्हणून PQB चा बेस, ट्रायंगल PQB चा बेस होईल BQ आणि ट्रायंगल PBC चा बेस होईल BC. म्हणून BQ अपॉन BC. एरिया ऑफ ट्रायंगल 1 अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल 2 इज इक्वल टू B1 अपॉन B2 बिकॉज हाइट इज इक्वल. आपण कारण लिहू शकतो या ठिकाणी इक्वल हाइट्स किंवा कॉमन हाइट्स आहे.
दुसरा रेशो आपल्याला विचारला आहे. पहिला रेशो आपल्याला चारहीचे रेशो विचारलेला आहे. पहिला रेशो आपण काढलेला आहे जो करस्पॉन्डिंग बेसशी संबंधित असेल. दुसरा रेशो एरिया ऑफ ट्रायंगल PBC, एरिया ऑफ ट्रायंगल PBC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC. यामध्ये जरा पहा, एरिया ऑफ ट्रायंगल PBC म्हणजे हा ट्रायंगल आहे, दुसरा ट्रायंगल ABC, हा दुसरा ट्रायंगल पहा आहे ABC. दोनही ट्रायंगल मध्ये काय सारखं आहे तर PBC चा बेस BC आहे आणि ABC चा सुद्धा बेस BC आहे. जे कॉमन बेस आहे, इक्वल बेस आहे. रेशो हा हाईटशी संबंधित आहे. म्हणून आपण काय म्हणू, PBC ची हाईट ही काय असेल, PBC ची हाईट असेल PQ. ट्रायंगल PBC ची हाईट PQ आणि ट्रायंगल ABC ची हाईट AD. म्हणून PQ अपॉन AD हा रेशो असेल. कारण लिहिणे अत्यंत आवश्यक आहे. इक्वल बेसिस आपण इथे ही प्रॉपर्टी वापरली. त्यानंतर तिसरा रेशो आपल्याला विचारलेला आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABC, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADC. दोन्ही ट्रायंगल पहा, ABC आणि ADC दुसरा ट्रायंगल. या दोनही ट्रायंगल मध्ये ABC बस एवढाच ट्रायंगल दिसला आहे. या ट्रायंगल मध्ये AD ही हाईट आणि ट्रायंगल ADC मध्ये AD हीच हाईट आहे. म्हणजे हाईट इक्वल आहे. म्हणजे रेशो हा करस्पॉन्डिंग बेसशी संबंधित असेल. मग एरिया ऑफ ट्रायंगल ABC, ट्रायंगल ABC चा बेस कोणता BC अपॉन ट्रायंगल ADC चा बेस कोणता DC. म्हणून रेशो असेल BC अपॉन DC. कारण लिहू आपण इथे इक्वल हाईट्स. चौथे रेशो काढू, एरिया ऑफ ट्रायंगल ADC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQC. इथे जरा पहा, एरिया ऑफ ट्रायंगल ADC हा ट्रायंगल दिसतोय आणि दुसरा ट्रायंगल PQC हा ट्रायंगल दिसतोय. बस हे दोनच ट्रायंगल दिसले पाहिजे. त्या फिगरमध्ये बरेच ट्रायंगल आपल्याला दिसतात. मात्र ज्यांचा रेशो काढलाय तोच ट्रायंगल त्यांच्याच बेस हाईट आपल्याला कन्सिडर करायचे आहे. ट्रायंगल ADC या ट्रायंगल मध्ये आणि ट्रायंगल PQC या दुसऱ्या ट्रायंगल मध्ये हाईट्स पाहू दोन्ही ट्रायंगलच्या. ADC ची AD हाईट आहे आणि इथे PQ हाईट आहे, डिफरंट आहे. बेस पाहू, ट्रायंगल ADC चा बेस BC आणि PQC चा बेस QC. बेसची लेंथ सुद्धा डिफरंट आहे. ज्यावेळेस बेसेस आणि हाईट्स डिफरंट असतात, पहिली प्रॉपर्टी आपल्याला सांगत होती, त्यावेळेस रेशो हा दोन्ही वरती डिपेंड असतो. म्हणून आपण लिहू इथे करस्पॉन्डिंग बेसेस. ट्रायंगल ADC चा बेस होईल DC इनटू त्याचीच हाईट होईल AD अपॉन दुसऱ्या ट्रायंगलची बेस हाईट, दुसऱ्या ट्रायंगलचा बेस QC इनटू हाईट PQ. एरिया ऑफ ट्रायंगल 1 अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल 2 इज इक्वल टू B1 इनटू H1 अपॉन B2 इनटू H2. करस्पॉन्डिंग बेसेस आणि करस्पॉन्डिंग हाईटशी रेशो संबंधित असतो असं पहिली प्रॉपर्टी आपल्याला सांगत होती. त्याचं कारण आहे डिफरंट बेसेस अँड डिफरंट हाईट्स. या पद्धतीने आपल्याला चारही रेशो मिळाले. यावर आधारित आता आपण चार प्रॉपर्टीज शिकलो रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. यावर आधारित एक्सरसाइज किंवा प्रॅक्टिस सेट 1.1 मधले एक्झाम्पल सुद्धा पाहिले. तुम्हाला तुमच्या नोटबुक मध्ये आता प्रॉब्लेम सेट 1 मधला
क्वेश्चन नंबर 2, 3, 4 आणि 5 हे 4 एक्झाम्पल सोडवायचे आहेत. अत्यंत प्रामाणिकपणे प्रॅक्टिस करा. काही अडचण असतील तर मी नंतर तुम्हाला समजून देईन, मात्र तुम्हाला स्वतःला हे एक्झाम्पल सोडवता यायला पाहिजे. प्रॅक्टिस सेट मधले एक्झाम्पल सुद्धा मी तुम्हाला सोडवायला सांगितले होते, मात्र जर काही अडचणी असतील तर त्या अडचणी तुमच्या दुरुस्त व्हाव्यात म्हणून मी सर्व एक्झाम्पल समजून दिले. पुढे चालून हे एक्झाम्पल देईन समजून, मात्र तुम्हाला ते प्रामाणिकपणे सोडवता येणं आवश्यक आहे. लक्षात घ्या.